माणसाची 80% खुशी तर बायकोच्या स्माईलमध्ये असते. तिने स्माईल केली त्याचा अख्खा दिवस छान जातो. तो संध्याकाळी ऑफिसवरून घरी आला, बायकोची स्माईल बघून त्याचा पूर्ण जो दिवसभरचा थकवा असतो तो निघून जातो. बहुतेक असं ऐकून असणार की आमचं तर असंच असतं, आमचं तर तसंच असतं, शेजारीचं चांगलं. आपलं कंपॅरिझन दुसऱ्याबरोबर करू नका. नवरा बायकोंमध्ये जर प्रेम वाढायचे असेल तर पहिली तर गोष्टी काही तुमचा मन मिटावं असेल तर तुम्ही एकमेकांबरोबर एक्सप्रेस करा, ते सॉर्ट आउट करा. ती गोष्ट तुम्ही ताणू नका, कारण की तुम्ही न बोलल्यामुळे तुमच्यात दुरावा येतो. बोलण्यासारख्या खूप गोष्टी असतात. नवरा ऑफिसवरून आला, त्याला छानशी स्माईल द्या, पाणी घेणार का, चहा विचारा, आजचा तुमचा दिवस कसा गेला, आज मी जेवण कसं बनवलेलं, दोनच विचारा, काही फरक पडत नाही. आणि त्याचं पण कर्तव्य बनतं, आज तू काय करस, मुलाने त्रास तर नाही दिला वगैरे वगैरे गोड गोष्टी बोला. परत इतकं तितकं जर तुमच्यात काही मनमुटाव झाला असेल तर तुम्ही सॉर्ट आउट करा. बेडरूमच्या बाहेर नाही की तिसरा तुमच्यात यायला नाही पाहिजे. कारण की कसं असतं ना, तिसरा जर तुमच्या भांडणात आला ना तर त्या भांडणात अजून ताणते, आग लागते. म्हणून नवरा बायकोच्या भांडणात ते दोघांनी सॉर्ट आउट करा, तिसऱ्याला घेऊ नका. आणि सर्व लोकांमध्ये जर तुमचा नवरा किंवा तुमची बायको चुकलेली असेल तर तुम्ही इतर लोकांसमोर तिचा अपमान करू नका. काय गोष्ट असेल तिला एका कोपऱ्यात ओरडून किंवा प्रेमाने समजून सांगा, पण ती गोष्ट इतरांमध्ये जाऊ नका, कारण की तिचा अपमान तो तुमचा अपमान. आणि जर आपल्या पार्टनरचा जर कोणी अपमान केला असेल तो अपमान तुमचा पण, कारण जरूरत दोघांची. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. या गोष्टीने प्रेम